नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपण कसे आहोत? आता आजच्या या चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया फोर टक्स कटिंग. जे तुम्ही बघू शकता, मी ब्लाऊजच्या मापावरून हे मेजरमेंट घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊजची उंची 14 आहे आणि गळ्याची उंची 9 इंच आहे. तर त्याच मेजरमेंटने आपण माप घेणार आहे. मी 15 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे उंची. आणि पुढचा गळा आर्महोल मी 6 ठेवलेला आहे. आणि जो गळा आहे, गळ्याची मी 9 इंचावर मार्जिन घेतला आहे आणि कट केला आहे. तुम्ही पण बघू शकता, ज्याचं तुमचं मेजरमेंट जसं असेल तसंच तुम्ही घेऊ शकता. आता हा फ्रंट आपण कट करणार आहोत. तर फ्रंटची पण उंची बघू शकता आणि पुढचा गळा हा 4.5 इंचाचा आहे. तर बघा, मी त्याच ब्लाऊज पीस ठेवून बाकीचं आहे तसं कट करून घेते. आणि याला नाही का, आपण बेल्ट बॉटम पट्टी असल्यामुळे आपल्याला पट्टी वेगळी कट करावं लागणार आहे. त्याचा मेजरमेंट मी तुम्हाला सांगते. उंचीनुसार अर्धा इंच एक्स्ट्रा मी घेत आहे. आणि या साईडने मी 3.5 इंच आणि इकडून मी 3 इंच घेतलेला आहे, ज्याने आपला बेल्ट बॉटम रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता 4 इंचावर आपल्याला टक्स मारायचा आहे. मधला टक्सची उंची आपण 3 इंच आणि त्याची रुंदी आपण 4 इंच ठेवणार आहे. आणि त्या कमरे साईडचा जो टक्स पॉईंट आहे तो 5 इंचाचा असणार आहे. 2.5 इंचावर आपण कमरेने वरती उंची घेतलेली आहे आणि ह्याची लांबी आपण 5 इंच. आणि इकडं बघा, आपण जो मधून टक्स पॉईंट घेतो तो या पद्धतीचा येणार आहे. त्याची पण उंची मी लांबी 3 इंच घेतली आहे. तर चला ब्लाऊज कट करून घेऊया. या पद्धतीनं सोपा कटिंग आहे. या पद्धतीने आपण ब्लाऊज लवकरात लवकर फिनिशिंगमध्ये शिवू शकतो. अशाच नव्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पण चला आता स्लीव्ज कटिंग करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपल्याला किती स्लीव्ज आहे. मी 4 फोल्ड. आता तुम्ही बघू शकता, मी हे जुना ब्लाऊज घेतला आहे. याची ब्लाऊजची फिटिंग बघू शकता आपण. तर ही 8 इंच बाहीची लांबी आहे, फिटिंगचं माप आहे. तर खालून आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. हा बिना अस्तरवाला ब्लाऊज आहे. तर 1 इंच फोल्डिंगसाठी आणि वरतून अर्धा इंच शिवण्यासाठी असे करून मी 9.5 इंच घेतली आहे. आणि वरतून आर्महोल कट करायचा आहे, तो 3 इंचावर घेतला आहे. आणि आपल्याला शेप द्यायचा असेल तर या पद्धतीने आपण देऊ शकतो. ज्याला जसं वाटेल तसं देतो. मी ट्राय केलं तसं, पण शेवटी मला जसं कटिंग करायचं आहे मी तसंच केला. या पद्धतीने झाला आपला ब्लाऊज रेडी. आता बघा, आता हे 4 फोल्ड केले आहे. तर एका साईडने आपल्याला आतमध्ये गोल कट करायचा आहे, कारण आपला आतमध्ये ब्लाऊजचा झोल पडावा नाही म्हणून ती पद्धत वापरायची आहे. तर इथं बघू शकता मी टक्स मारत आहे. फ्रंटचा ब्लाऊज शिवून दाखवला आहे पूर्ण तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला चारही बाजूंनी जसे आपण पॉईंट मारले होते या पद्धतीने टक्स पॉईंट मारून घ्यायचा आहे. आणि याची ना डबल कपडा जास्त असल्यामुळे मी डबल फोल्ड याची बेल्ट बॉटम पट्टी काढली आहे. आणि योग पट्टी आपली, तर मी त्याला जोडून घेत आहे या पद्धतीने. आणि चला दुसरा पण साईड आपण तसं सेम टक्स पॉईंट जसे केले आहे तसं करून घेऊया. तुम्ही पण टक्स पॉईंट दोन्ही साईडनी मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही ब्लाऊज शिवताना की कितीला किती पॉईंट द्यायचा आहे. तर जसं मी मार्जिन केला त्याच पद्धतीने मी तो पॉईंट घेतला आहे. आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवून तुम्ही पण बघू शकता. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच सोपी पद्धत आहे ही. याला काही जास्त वेळ लागत नाही. या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज कट करू शकता. आणि इझिली जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊज कट कसं करायचं ही पण पद्धत तुम्ही बघू शकता. चला, याच व्हिडिओसाठी एक लाईक करून जा. इथपर्यंत आलं आहे तर बघू शकता आपले टक्स पॉईंट रेडी झाले आहे.
मी दोन्ही साईडने आपलं जे बटनाचं आहे हे याला बटनाचा पट्टी आणि आपली काचची पट्टी लावून घेणार आहे. कधी कधी मी चुकून जाते हुकच्या लावायची सवय झाल्यामुळं, पण तुम्ही असं करू नका. कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही की हुकची पट्टी साईड कोणती आहे आणि बटनाची कोणती आहे, कारण डेली ब्लाऊज शिवतो तो हुकचाच असतो, त्यामुळे कधी कधी उलटं पालटं होऊन जातं. तरीही चालतं, काही प्रॉब्लेम नाही. त्यालाच आपण बटणं पण लावू शकतो. माझे तर 2 ब्लाऊज असेच झाले होते, मी तर त्याला बटणाला लावायला दिले होते, लावून आले. दोन्ही साईडची पट्टी रेडी झालेली आहे. आता तुम्हाला पूर्ण रेडी झाल्यावर मी ब्लाऊज दाखवणार आहे, कारण याचा बॅक पार्ट अजून मला शिवायचं राहिला आहे. तर हा झाला फायनल लुक आपला, आणि दोन्ही शोल्डर जोडून घेणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण माझ्याकडं इतका वेळ नव्हता की मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आत्तापुरतं एवढंच आहे. फायनली ब्लाऊज स्टिच करून झाला आहे. आता मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतरून ब्लाऊज झाल्यावर दाखवेन. तर हा बघू शकता, हा पूर्ण ब्लाऊज झाल्याचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.